नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कामिनी जेव्हा हॉस्टेलच्या ऑफिसवर आलेली आहे आणि तेथे ती कमळीचा पत्ता वगैरे आहे ते सगळं काही शोधत असते। तिच्या प्रत्येक फाईल उचकून जे डॉक्युमेंट्स आहेत ते चेक करते आणि त्या मॅडमला विचारते की काय ग, यावर कमळीच्या गावचा पत्ता का नाही? बाकी सगळ्यांचं दुसरं पान आहे, परंतु ह्या कमळीचं दुसरं पान कुठे आहे? दुसरं पान कुठे आहे सांग म्हणून ती पुन्हा आता त्या मॅडमचा गळा आवळते। तेव्हा बिचारी मॅडम घाबरते आणि म्हणते की मला माहिती नाही, मागे तुमची नात अनिका येथे आली होती आणि तिला कमळीची माहिती हवी होती, कदाचित तिनेच हे सर्व केलं असेल, मला खरंच माहिती नाही। तेवढ्यात अनिकाचं बोलणं मात्र आता कामिनीला आठवतं। अनिका म्हटलेली असते की मला ती गावच्या कमळी आसपास माझ्या कुठेही नकोय, कॉलेज हॉस्टेल कुठेही नको, म्हणून मात्र मी तिचं जे काही होतं ते सगळं काही फाडून फेकून दिले। तेव्हा कामिनीला आता अनिकाचा फारच राग येतो। ही पोरगी पण सगळ्या गोष्टीवर पाणी फिरवत असते। कामिनी तो फॉर्म घेऊन जात असते। तेवढ्यात मॅडम म्हणतात की अहो तो फॉर्म तुम्ही कुठे चालवला? तर कामिनी लगेच तिचा आता जोरात नरड दाबते आणि काही बोलायचं नाही, शांत राहायचं असं खुणावून मात्र आता ती तेथून निघून जाते। त्यानंतर आता इकडे कमळी निंगीला म्हणत असते की नक्की कामिनी याचीच काहीतरी काम असेल म्हणूनच त्या इथे आले असतील, तशा त्या येऊ शकत नाही। आता निंगी म्हणते की हो ना, खरं तर काहीतरी तिचं हेच असेल, काय तिचा इथे येऊन काय फायदा झाला असेल बरं? कमळी म्हणते की तोच तर मी विचार करते, नक्की ते इकडे का आले असतील? तेव्हा निंगी म्हणते की अगं कमळी जाऊन दे, कशाला इतका विचार करतेस, दे सोडून, आपण गावाकडे चाललो आणि तुझा पत्ता शोधत जर ती कडवाची तिकडे आली, आपण आहोत तिथे। तेव्हा कमळी म्हणते की ठीक आहे, त्यांना कितीही कारस्थान करून दे, पण जसेच तसे उत्तर आपण त्यांना द्यायचं। निंगी तिच्या कपड्यांचं गाठोडे बांधत म्हणते की आता कशी मोहित्यांची कमळी बोलली बरं? तेवढ्यात कमळीच्या लक्षात येते। कमळी आता निंगीला म्हणते की अगं बंड्याला मी आजोबांसाठी तेल आणायला सांगितलं होतं, तर ते आणलं असेल ना त्याने? मी म्हणते की त्याने आणलं सुद्धा असेल, तू सांगितलेलं होतं की चल कमळी आता चहा पिऊन येऊ। कमळी म्हणते की अगं ऊन आहे तरी सुद्धा तुझं डोसकं फिरलेलं आहे का चहा पिण्यासाठी? तेव्हा आता कमळीचं काही निंगी ऐकायला तयारच नसते, तिला हाताला धरते आणि तिला घेऊन जात असते। अगं कमळी, गावाकडे गेल्यानंतर थोडंच आता येथील चहा आपल्याला प्यायला मिळणार आहे का? तेवढ्यात ऋषी येतो, तर निंगी म्हणते की ऋषी सर। कमळी आता ऋषीला बघून खूप खुश होते। तेव्हा ऋषी म्हणतो की काय नाही, ऑफिस संपलं होतं आणि जरा महत्वाचं बोलायचं असल्यामुळे मी आलो होतो। कमळी म्हणते की अहो सर बोला ना, काय बोलायचं होतं? ऋषी विचारतो की काय झालं, तुम्ही कुठे बाहेर निघालात का? आपण नंतर बोलूयात का? तर ऋषी म्हणतो की ठीक आहे, मग चला आपण चहा पिऊन, आता म्हणजे निंगीला चहा प्यायचंच आहे तर मग आपण गप्पा करूयात। तेव्हा कमळी विचारते की अहो ऋषी सर, तुम्ही केव्हापासून चहा प्यायला सुरुवात केलेली आहे? कारण कमळीला चहा आवडतो म्हणून ऋषीने चहा प्यायला सुरुवात केलेली असते। तो खुशच म्हणतो की कमळी अगं मी चहाच पितोय। त्यानंतर आता इकडे ही अनिका एक गुलाबाचं फुल हातामध्ये घेऊन झोपलेली आहे आणि आता त्यातील पाकळ्या तोडत म्हणते की अनिका नमिता, अनिका नमिता। त्यानंतर एक पाकळी तोडते आणि म्हणते की कमळी, रागाने सगळं काही फुल चिरडून टाकते। तेवढ्यात तिच्या हातामध्ये फुलाचा काटा टोचतो। तेव्हा रागिनी धावतच येते आणि म्हणते की अनिका काय झालं बघू बरं? अनिकाच्या हातातून रक्त येत असतं, तर रागिनी म्हणते की अनिका बघ अगं किती रक्त आलेलं आहे, आहेस का तू? तेव्हा अनिका म्हणते की हे बघ अगं मॉम, इतक्या पाकळ्या तोडल्या परंतु जेव्हा मी त्या कमळीचं नाव घेतलं एवढी टाईम आता कमळी ही रिझल्ट टॉप करणार आहे आणि तेवढ्यात मात्र हे असं घडलं। रागिनी म्हणते की तू वेडी आहे, जर अशा पाकळ्यांनी जर ठरलं असतं की टॉप कोण करणार आहे तर कुणी अभ्यासच केला नसता, त्यामुळे वेडी मी नाही तर तू आहे, कारण माझ्या पोटी तू जन्म घेतला। तेवढ्यात तिथे कामिनी येते। कामिनी म्हणते आणि तो फॉर्म तिला दाखवते आणि विचारते की ह्या फॉर्मचं पुढचं पान आहे ते तुला आठवत असेल तर ते कुठे आहे? आणि का रागाने तो फॉर्म घेते आणि म्हणते की हा कमळीचा फॉर्म आहे, तू कशाला घेते? कामिनी म्हणते की मूर्ख मुली, अगं हा फॉर्म आहे आणि त्याच्या पुढचं काम पान कुठे आहे विचारते। तेव्हा अनिका रागाने म्हणते की ग्रॅनी आजी मी तुला अगोदरच सांगून ठेवते। अनिका रागानेच म्हणत आहे की मला मूर्ख बोलू नकोस आणि तू क्रेजी झालेली आहेस का? कमळीचा फॉर्म आहे, मला कसं माहिती असेल? त्या हॉस्टेल चालक आहे तर त्यांना तू विचारू शकतेस। कामिनी म्हणते की तुला आठवतेस का तू कमळीची माहिती शोधायला तेथे हॉस्टेल रूमवर गेली होती? तेव्हा अनिकाला ते सर्व आठवते। तर कामिनी पुढे म्हणते की ही माहिती शोधत असताना मात्र तू तो फॉर्म आहे तर तो फाडून आणलेला होता, सगळं तुला आठवते का? आणि म्हणून मी तुला विचारते की याचं पुढचं पान कुठे आहे? तेव्हा अनिका म्हणते की हे बघ मला आठवत होतं, मी फाडलं होतं, त्या सगळ्या अगोदरच्या गोष्टी आहे मला नाही आठवत। तेव्हा कामिनी म्हणते की आता खरंच मी तुला काय नक्की बोलू? आता मूर्ख सुद्धा मला बोलण्याची लाज वाटते। ते पुढचं पान इतकं महत्वाचं होतं, तू सांग आता तो पुढचा पत्ता मी कसा शोधायचा? कमळीचा पत्ता त्यावर होता आणि तो मला शोधायचा आहे। तेव्हा अनिका म्हणते की अगं ग्रॅनी आजी मी तुला खरंच सांगते की तू एकदा चेकअप करून घे, तू क्रेजी झाली आहे का? आणि त्या कमळीबद्दल काय तुला असं ऑब्जेक्शन आलेलं आहे? PhD करायची आहे का तिच्याबद्दल? कामिनी म्हणते की हो अगदी बरोबरच बोलली।
PhDs करायचे आहे. कमळीची मी सगळी माहिती असे खोदून काढणार आहे. त्यानंतर आता इकडे ऋषी, कमळी आणि निंगी मात्र चहा घेत गप्पा करत आहे. त्या दिवशी कमळीचा चहा पिऊन झाल्यानंतर आता कमळी तो ग्लास ठेवायला जाणार. तोच लगेच ऋषीच्या पायाला तिचा धक्का लागतो आणि कमळी लगेच आता ऋषीच्या अंगावर येऊन पडते. ऋषी तिला जवळ घेऊन तिच्याकडे बघत असतो आणि कमळी आता खाली पाहत असते. परंतु निंगीला मात्र आता हे दोघांकडे बघत खूपच आता आनंद होतो. ती हसत असते. तेवढ्यात त्यांना आता त्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या लग्नाची आठवण होते. दोघं लगेच बाजूला होतात. तेवढ्यात निंगी म्हणते, त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये तुम्ही दोघं नवरा बायको म्हणून खूपच भारी दिसत होतात. तेवढ्यात ऋषी आता लगेच म्हणतो की ते महत्त्वाचं नाही, पण आता जे काही मी तुमच्याशी बोलायला आलो होतो. आणि तो बोलायला सुरुवात करतो की तुम्हाला माहिती आहे की मी आता बिझनेस सुरू केलेला आहे. निंगी म्हणते की अहो ते तर आहे, पण सर तुम्ही कॉलेज का सोडलं? जेव्हा तुम्ही होता तेव्हा खूप मज्जा येत होती. ऋषी म्हणतो की हे बघ निंगी, अगोदर ऐकून तर घे. नवीन स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. अशा मुलांना मला आता यामध्ये इन्व्हाइट करायचं आहे की जे खूप हुशार असतील आणि त्यात त्यांना काहीतरी करून दाखवायचं असेल. कमळी तुला यामध्ये यायला आवडेल का? तेव्हा आता कमळी म्हणते की हो सर, सध्या तरी आमच्या डोक्यामध्ये गावाकडे जाण्याचा विचार आहे. त्यावरती आता ऋषी म्हणतो की हे बघा, तुम्ही गावी जाऊ नका असं मी नाही म्हणत. छान अशी फॉर्च्युनिटी आहे तर ती मिस आउट का करायची बरं? तेव्हा आता कमळी म्हणते की ठीक आहे, आम्ही असं करतो, हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही गावाकडे निघतो. तेव्हा आता ऋषी म्हणतो की ठीक आहे आणि सगळं काही आपण कॉलेजमध्ये अरेंजमेंट करत आहोत. हॉस्टेल मधील तुमचे जे काही फ्रेंड्स असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही सजेक्ट करा. तेथे आई सुद्धा असणार आहे पॅनल वरती आणि डोंट वरी, मी सुद्धा तेथे असणार आहे. कमळी हे बघ, तू फक्त तुझ्या आयडियाज तेथे घेऊन ये. तेवढ्यात निंगी म्हणते की अहो सर, हे बघा आपल्या कमळीकडे तर खूपच खतरनाक आयडिया आहे, ज्यामधून आता समाजाचं आणि तरुण पोरं-पोरींचं भलं होईल. आता काहीतरी हा बंड्याने ऋषीला सांगितलेला काहीतरी नवीन कमळीला गावी न जाऊन देण्यासाठी हा प्लॅन असेल बहुतेक. हे बघ कमळी, आता तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. ऋषी खुश होत म्हणतो. कमळी आता खूपच खुश होते. त्यानंतर आता कमळीने जे तेल आणलेलं आहे तर त्या तेलाने अन्नपूर्णा आजी आता आजोबांची मालिश करत असते आणि तेवढ्यात ते अन्नपूर्णा आजी म्हणते की तेल तर आता संपलं, कमळीने आणलं होतं. तेव्हा त्या क्षणाची तिला आठवण होते की आता गावाकडून कमळीने ते रामबाण उपाय असणारं तेल आणलेलं असतं. हे तेल जर आजोबा तुम्ही लावलं तर तुळजाईच्या देवळात तुम्ही चालत जाताल. कमळी त्यांना आपल्या स्वतःच्या हाताने ते तेल लावत हे म्हणत असते. ते क्षण त्यांना आठवतात. अन्नपूर्णा आजी बाबांना म्हणते की कमळी हे तेल घेऊन आली होती. जेव्हा या तेलाने ती तुम्हाला मालिश करून द्यायची तेव्हा तुम्हाला फरक जाणवत होता. बाबा हो म्हणून मान डोलावता. अन्नपूर्णा आजी म्हणते की हो ना, तिला खरंच आपल्या दोघांची किती काळजी होती आणि आता तर ती गेली, मग आता ते तेल आपल्याला कोण आणून देणार आहे बरं? आणि तेवढ्यात तेथे पार्वती येते आणि पार्वती आता मॅडमच्या हातामध्ये बॉटल देते आणि हे तेल कोणीतरी बाहेर देऊन गेलं असं सांगते. तेव्हा अन्नपूर्णा आजी त्या तेलाच्या बॉटलकडे बघून हसत असते. तेव्हा पार्वती म्हणते की हे बघा मॅडम, तुम्ही अधिक मासाचं व्रत आहे तर ते करा, त्याने नक्की सगळं काही चांगलं होतं, नवऱ्याचं आयुष्य वाढतं, तुटलेली नाती आहे ती परत जुळतात आणि मुलांच्या सुखासाठी मात्र हरवलेलं माणूस पुन्हा मिळावं यासाठी असे अनेक कारणासाठी मात्र हे अधिक मासाचं व्रत केलं जातं. काय माहिती, कदाचित आपले मोठे साहेब बरे सुद्धा होतील. अन्नपूर्णा आजी म्हणते की हो पार्वती ताई, तुमचं बरोबर आहे, मी करणार आहे हे व्रत त्यांच्यासाठी, घरासाठी आणि तुटलेली नाती हे पुन्हा जोडण्यासाठी, म्हणजे कमळीचं आणि तिचं जे नातं तुटलेलं आहे त्यासाठी असं तिला म्हणायचं असतं. तिला कमळीची फारच आठवण येते. त्यानंतर इकडे गौरीला सुद्धा सगळ्यांची आठवण होते. जे काही तुटत गेलं तर ते आयुष्यभर सगळं काही दुरावत गेलं, परंतु ते परत मिळण्याची आशा मात्र मी माझी कधीच मरून दिलेली नाही. सगळी घुसमट मात्र आतल्या आत होत राहते. कधी कुणाला मला खरंच बोलून दाखवता आलं नाही. आता गौरी फारच रडत आहे. माझ्या कमळीची सुद्धा खूपच भरकटत आयुष्यभर होत आली आणि तेवढ्यात आता तिच्या मोबाईलवर कॉल येतोय. आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि फोन उचलते. बंड्याचा फोन असतो तर गौरी काकी विचारते की बंड्या, अरे कमळी ठीक आहे ना? बंड्या म्हणतो की हो गौरी काकी, कमळी एकदम ठीक आहे, फक्त आता त्या बदलल्या. तर गौरी काकी विचारते की अरे बदलल्या म्हणजे नक्की काय झालं? आणि आता ती बाहेरून दाखवते म्हणजे ती स्ट्रॉंग आहे, आतमधून ती स्वतःची किती झगडते हे आमचं आम्ही डोळ्यांनी पाहतोय. सर्व काकी कमळी म्हणते की आता फक्त आणि फक्त अभ्यास करायचा, हार मानायची नाही. गौरीला मात्र आबांचं ते जे काही स्वप्न आहे तर ते आठवतं. कमळीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गौरीला मात्र हार मानायची आबांनी सांगितलेली नसते. ते शेवटचं वचन मात्र आठवतं. तेव्हा आता गौरी काकी रडतच म्हणते की बंड्या, आबांचा फारच जीव होता कमळीवर. तेव्हा आता बंड्या म्हणतो की सरो काकी तुम्ही कशा आहात, बऱ्या आहात का? सरो काकी डोळ्यातील पाणी पुसत म्हणते की हो बंड्या, मी ठीक आहे, अरे मी ठीक आहे, काळजी घे रे बाबा, तुझी सुद्धा आणि पोरीची सुद्धा. तेव्हा आता गौरी काकी आई तुळजाईला हात जोडते आणि रडतच म्हणते की आई तुळजाई, माझ्या कमळीने खूप भोगले
ठरलेलं आहे. तर सगळं काही चांगलं होऊन दे त्यासाठी आजपासून मी अधिक मासाचं व्रत करणार आहे. माझ्या कमळीसाठी आणि तिच्या स्वप्नांसाठी, माझ्या अर्धवट राहिलेल्या संसारासाठी. आई तुळजाई, माझ्या कमळीवरची सगळी काही संकट तू मला दे. तू माझ्या कमळीला मात्र हवं तसं जगून दे. त्यानंतर इकडे रोहित ऋषी आणि नयनताराला म्हणतो की हे बघ आई, आता जो काही तुम्ही विचार करतात, कारण आजकालच्या पिढीला कोणताही सिरियस नाही, काही त्यांना मॅनर्स वगैरे नाही. ऋषी तुला काही पण आयडिया देतो तर तू लगेच ते मान्य करते. नयनतारा म्हणते की रोहित, तर ऋषी म्हणतो की आई तू शांत हो, मी बोलतो. आणि तो आता उठून उभा राहून रोहितशी बोलतो. ऋषी त्याला म्हणतो की हे बघ रोहित, आता परिस्थिती बदलून जाणार आहे. मुळात म्हणजे आजकालच्या पिढीला मात्र स्वतःचं मत, स्वतःचं म्हणणं मात्र ठामपणे जगासमोर मांडता येतं. तुमच्यासारखं नाही की वरिष्ठांचे आदेश घ्यायचे आणि फक्त हो हो करायचं, ऍडजस्ट करत हो हो मान डोलत करत राहायचं, तसंच जगत राहायचं. मग असं आम्हाला येत नसतं. ही मुलं मात्र हार मानत नसतात. शेवटी कितीही वेळेस पडले तरी उभं राहण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. म्हणतो की हे बघ, मला तुझं हे बोलणं ऐकायचं नाही. आम्ही इथे पैसा लावलेला आहे, मग आमचा पैसा मात्र ह्या पिढीसाठी आम्ही वाया का घालवायचा. तेव्हा आता ऋषी म्हणतो की हे बघ, मी तुला रियालिटी बद्दल सांगतोय आणि तुम्ही केबिन मध्ये बसून ह्या मुलांना दोषी ठरवतात. त्या मुलामध्ये राहिलो, त्यांची भूक बघितली मी, त्यांची अवस्था मी बघितली. ती भरायची त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे रात्र रात्र ते अभ्यास करतात आणि काम करून मात्र आता हे सगळं काही आपलं जीवन भागवतात. गरीब घरचा एखादा मुलगा 4 मुलांना घेऊन पुढे जातो, परंतु श्रीमंतांच्या मुलांना फक्त पैसा उधळायचा असतो. रोहित म्हणतो की अरे तू सुद्धा काय करतो की ह्या प्रोजेक्टवर मात्र पैसा उधळत आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की मी फक्त आयडिया देतो, डिसिजन जो काही आहे तो आईच्या हातामध्ये आहे. नयनतारा दोघांचं ऐकून घेते आणि म्हणते की रोहित आणि ऋषी, मला असं वाटतं की उद्या आपण हा जो काही प्रोग्राम आहे तो लॉन्च करूया. आपण चान्स द्यायला हवं, बघूयात काय मात्र ते काय असं घेऊन येतात. शेवटी नयनतारा सुद्धा ऋषीला आता सहमती देते. त्यानंतर निंगी कमळीला विचारते की ऋषी सर म्हटले तसं आपल्याला कॉलेजला जायचं आहे ना. ती म्हणते की फक्त जायचं नाही, अगं आयडियाज देऊन यायचे आहेत. तेव्हा आता लगेच निंगी म्हणते की अगं पण तिकडे जाऊन आपण काय करणार आहोत, नक्की प्रोजेक्ट काय सांगणार आहे बरं. तुझं काय तर तुझ्या डोक्यामध्ये 100 आयडिया असतात, मी काय करू. तर कमळी म्हणते की हे बघ निंगे, जर विचार केला तर तुला सुद्धा चांगलं सुचेल. आजूबाजूला बघ, विचार कर आणि तुला खूप काही असे सोल्युशन सापडतील. तेव्हा निंगी म्हणते की अगं तरी सुद्धा मला भीती वाटते. त्यानंतर इकडे अनिकाचं सुद्धा तेच सुरू असतं. रागिनी तिला रागाने विचारते की अगं तुझ्याकडे मात्र बिझनेस आयडिया कुठून आली. तेव्हा अनिका म्हणते की हे बघ, मला माझं स्वतःचं हसू करून घ्यायचं नाही आणि तसंही या सगळ्या माझ्या प्रॉपर्टीचा मला काय असा फायदा करून घ्यायचा आहे बरं. तेव्हा रागिनी म्हणते की अगं तेथे अनेक असे हुशार टॅलेंटेड मुलं येणार आहेत. तेव्हा आता अनिका म्हणते की हे बघ, मला माहिती आहे की कमळी नक्की तेथे येणार आहे आणि काही झालं तरी मला तिला जिंकून द्यायचं नाही. ऋषीसाठी मला प्रोजेक्ट बनवायचा आहे, नयनतारा आंटीला मला इम्प्रेस करायचं आहे. थोडी काही झालं तरी मॉम तू काही पण कर, परंतु मला जिंकायचं आहे. रागिनी म्हणते की थांब, मला जरा विचार करून दे. एक काम करते, एका प्रोफेशनल कडून मात्र ती बिझनेस स्पीच आहे तर ती लिहून घेते. अनिका खूपच खुश होते. त्यानंतर दोघे एकमेकींच्या मिठीत येतात. तर इकडे निंगी म्हणते की कमळी हे बघ, माझं जे व्हायचं असेल ते होऊन दे, पण खरं तर तुझा प्रोजेक्ट हा सिलेक्ट झालाच पाहिजे आणि तू असं भाषण द्यायचं की सगळ्यांनी तुझं भाषण ऐकून तोंडात बोटच घातली पाहिजे. त्यानंतर अनिका इकडे तिच्या मॉमला म्हणते की तू स्पीच रेडी ठेव, उद्या काही झालं तरी माझं भाषण हे सिलेक्ट झालंच पाहिजे. नंतर इकडे कमळी सुद्धा जोमाने तयारी करते. इकडे मात्र आता ह्या घरामध्ये अन्नपूर्णा आजींचं एक आता छान मोठं कडक व्रत असतं. सगळी तयारी पूजेची सुरू असते. तेव्हा आता सगळे नोकर हे काम करत आहे, पूजेची सर्व तयारी सुरू आहे. तेव्हा दुसरी एक नोकर म्हणते की अरे ही साधी सुधी पूजा नाही. तर पार्वती म्हणते की हो, त्या मात्र डोक्यावर कळशी पाणी आणून मात्र महादेवाच्या पिंडीला घालणार आहेत आणि निर्जली व्रत सुद्धा करणार आहेत. तेवढ्यात अन्नपूर्णा आजी मात्र मस्त तयार होऊन आता धूप फिरवत आलेली असते. पूजेला सुरुवात होते. सगळेजण देवाला हात जोडतात आणि आता कामिनी डोकावून पाहत असते. तर अन्नपूर्णा आजी महादेवाला डोळे बंद करून नमस्कार करतात आणि म्हणतात की आजपासून मी या अधिक मासाच्या व्रताची सुरुवात करत आहे. 2 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून मात्र हे व्रत मी करणार आहे, माझ्या घरासाठी, संसारासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या तुटलेल्या नात्यांसाठी. आता ही माझी पूजा आणि सेवा गोड मानून घे. आता राजन सुद्धा तेथे आहे. बाबा हे सगळेजण हे सर्व ऐकत आहे. तेव्हा राजन पुढे येतो आणि म्हणतो की आई, तू इतकं कठीण व्रत करायचं ठरवलेलं आहे, अन्न नाही पाणी नाही, त्यात म्हणजे तुझी तब्येत. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे ते तुटलेलं आहे, जे जोडायचं आहे तर ते त्रास सहन करावाच लागेल. तेव्हा राजन म्हणतो की निदान पाणी जे कळशीनं आणायचं आहे तर ते मी पार्वतीला पाठवतो. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की राजन हे व्रत माझं आहे आणि ते मला पूर्ण करून दे. राजन म्हणतो की आई, मी स्वतः कळशीने पाणी आणतो आणि मग हवं
हवं तर तू देवावर वाहू शकते. आई हे बघ, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला मदत करतो. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे नको काळजी करू. कामिनी म्हणते की आता मनामध्ये काय नवीन नवीन खेळ सुरू आहे जे म्हातारी तुला गप्प नाही बसवत का? असले काहीतरी व्रत करून देव तुला आशीर्वाद देणार आहे का? सारखं आपलं काही करत बसते. चला तर आपण आपला लांबून नमस्कार करूयात. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.